श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 15 ऑगस्ट वार शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहेत श्रीकृष्ण जन्माष्टमी. भगवान विष्णूंचा पूर्ण अवतार असलेल्या कृष्णाने श्रावण कृष्ण पक्ष अष्टमीला पृथ्वी तलावरती जन्म घेतला. ती वेळ मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर चंद्र हा ऋषभ राशीत असतानाची होती. हा दिवस कृष्ण जन्माष्टमी, गोकुळाष्टमी, श्रीकृष्ण जयंती अशा अनेक नावांनी ओळखला जातो. कृष्ण जन्माष्टमी या दिवशी भगवान कृष्णाचे तत्व वातावरणात नेहमीपेक्षा 1000 पटीने कार्यरत असते. या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा नामजप तसेच श्रीकृष्णाची अन्य उपासना भावपूर्ण केल्यास श्रीकृष्णाचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना या देखील पूर्ण होतात. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी दिवसभर उपवास करून रात्री 12 वाजता बाळकृष्णांचा जन्म साजरा करतात. त्यानंतर प्रसाद घेऊन उपवास सोडतात किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी दही काल्याचा प्रसाद घेऊन हा उपवास सोडला जातो. धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत. शुक्रवार श्रीकृष्ण जन्माष्टमीला संध्याकाळी मुलांसाठी इथे लावा एक दिवा. मुलांचे सर्व दोष, संकट, विघ्न, अडचणी नष्ट होतील. अभ्यासात प्रगती, नोकरीत भरभरून यश मिळेल. मुलांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तर असा हा दिवा कुठे लावायचा आहे, कोणत्या वेळेत लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी तुम्ही 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता. जर तुम्ही कृष्ण जन्माष्टमी ही रात्री 12 वाजता साजरी करणार असेल तर त्याचवेळी तुम्हाला हा दिवा मुलांसाठी लावायचा आहे. आणि जर तुम्ही रात्री 12 वाजता श्रीकृष्णांची पूजा करणार नसेल तर संध्याकाळी 6 नंतरनं तुम्ही हा दिवा कधीही लावू शकता. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपल्या मुलांना चांगली बुद्धी, आरोग्य आणि सुख समृद्धी मिळावी यासाठी हा दिवा जो आहे तर तो लावला जातो. मुलांसाठी या दिवशी हा दिवा लावल्याने त्यांच्या आयुष्यात सकारात्मकता येते आणि त्यांच्या आयुष्यातील सर्व समस्या या दूर होतात. या दिवशी आपल्या घरात असणाऱ्या बाळकृष्णांची पूजा केली जाते आणि म्हणूनच या दिवशी मुलांसाठी सुद्धा खास काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितले जातात. व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा सुद्धा आपल्या शास्त्रामध्ये सांगितलाच उपाय आहेत आणि तोच उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुमच्या घरामध्ये कितीही लहानातली लहान मुलं असेल किंवा कितीही मोठ्यातली मोठी मुलं असेल तर सर्वांसाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. जर तुमच्या घरात लहान मुलं असेल किंवा मुली असतील, जर सतत हट्टीपणा करत असेल, चिडचिडेपणा करत असेल, सतत आजारी पडत असेल किंवा त्यांना नजरदोष लागत असेल, त्यांचं आरोग्य हे नेहमी बिघडत असेल किंवा मोठी मुलं आहेत त्यांचं मन अभ्यासात लागत नाही, मुलं जो काही अभ्यास करतात ते त्यांच्या लक्षात राहत नाही, त्यांचं मन अभ्यासामध्ये रमत नाही किंवा मुलांना कोणतीही गोष्ट करावीशी वाटत नाही, त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये अपयश येत असेल किंवा भरपूर शिकलेली मुलं आहेत परंतु मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा मनासारखा जोडीदार मिळत नाही, तर यासारख्या सर्व समस्या या मुलांच्या दूर होण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे. तसेच जर तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असतील तर आई वडिलांनी हा दिवा लावला तरी सुद्धा चालेल किंवा तुमची मुलं तुमच्या जवळच असेल तरी सुद्धा आई वडील मुलांसाठी हा उपाय करू शकता. उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये जो दिवा तुम्ही नेहमी लावता तो लावून घ्या. धूप, दीप, अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करा आणि यानंतर हा उपाय करायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे. त्या पंतीमध्ये तुम्हाला तिळाचं तेल घालायचं आहे. बघा, तिळाचंच तेल घालण्याचा प्रयत्न करा. तिळाचं तेल जे असतं तर ते आपण पूजेमध्ये वापरत असतो कारण
तीळ जे आहे तर ते अतिशय पवित्र धान्य मानलं जातं, त्यामुळे तिळाचं तेल घेण्याचा प्रयत्न करा. तीळ नसेल तर मग तुम्ही इतर साधं तेल घालायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला थोडेसे चिमूटभर पांढरे तीळ टाकायचे आहेत. यानंतर दुहेरी कापसाची वात तुम्हाला लावायची आहेत. यानंतर एक प्लेट घ्यायची आहे आणि प्लेटमध्ये हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे. यानंतर हा दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या बाळकृष्णांच्या मूर्तीसमोर ठेवायचा आहे आणि तिथे हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला 2 कापराच्या वड्या टाकायच्या आहेत. भीमसेनी कापूर असेल तर भीमसेनी कापूर घ्या, नसेल तर साधा कापूर घेतला तरीही चालेल. 2 भीमसेनी कापराच्या वड्या त्यामुळे तुम्हाला टाकायच्या आहेत आणि एक तुळशीचं पान घ्यायचं आहे आणि ते तुळशीचं पान तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे. यानंतर दिव्याला हळद, कुंकू, अक्षदा लावून तुम्हाला पूजा करायची आहेत. दोन्ही हात जोडून तुम्हाला भगवान विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे. श्रीकृष्णाला आपल्या मुलांसाठी चांगली बुद्धी, आरोग्य, सुख समृद्धी मिळावी, त्यांच्या आयुष्यात सकारात्मकता यावी यासाठी प्रार्थना करायची आहे. आणि तिथेच बसून तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. हा दिवा तिथे तुम्ही संध्याकाळी लावल्यानंतर कमीत कमी रात्री 12 वाजेपर्यंत तेवत राहील याची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे. कारण रात्री 12 वाजता सगळीकडे श्रीकृष्णांचा जन्म उत्सव हा साजरा केला जातो. वातावरणामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि जेव्हा हा दिवा आपण मुलांसाठी लावतो तेव्हा आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये दिव्यासारखा लख्ख प्रकाश येतो. मुलांच्या आयुष्यातील सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या निघून जातात आणि मुलांची दिवसेंदिवस प्रगती होत असते. तर अशा पद्धतीने हा दिवा तुम्हाला लावायचा आहे. दुसऱ्या दिवशी हा दिवा तुम्ही स्वच्छ करून पुन्हा वापरू शकता. तुळशीपत्र दिव्यामधून काढून तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायचं आहे. जर या दिवशी तुमच्या घरामध्ये जर तुम्ही श्रीकृष्णांची पूजा केलेली असेल किंवा रात्री करणार असेल तर त्या ठिकाणी हा दिवा जो आहे तर तो तुम्हाला लावायचा आहे. दिवा हा ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानला जातो. हा दिवा जर आपण मुलांसाठी लावला तर मुलांना ज्ञानाची आणि बुद्धीची प्राप्ती होत असते. म्हणून हा एक दिवा तुम्हाला नक्की लावायचा आहे. त्याचबरोबर या दिवशी बघा, मुलांच्या खोलीमध्ये जिथे मुलं अभ्यास करतात तर तिथं सुद्धा दिवा लावला जातो. यामुळे जिथे मुले अभ्यास करतात तिथे एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते आणि यामुळे मुलांची अभ्यासामध्ये भरभरून प्रगती होत असते. म्हणून जिथे तुमची मुलं अभ्यास करतात तिथे सुद्धा तुम्ही असाच एक दिवा प्रज्वलित करून लावू शकता किंवा फक्त बाळकृष्णांसमोर लावला तरी सुद्धा चालेल. त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला मुलांसाठी एक मोरपीसचा सुद्धा उपाय करायचा आहे. मोरपीस हे श्रीकृष्णांना अतिशय प्रिय आहेत. मोरपीस ते त्यांच्या डोक्यावर धारण करतात, म्हणजे जो मुकुट असतो तर त्या मुकुटावरती ते लावत असतात. मोरपीस हे त्यांना अतिशय प्रिय असल्यामुळे आपण त्या मोरपीस संबंधित काही उपाय जर केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात. आणि म्हणून या दिवशी तुम्हाला एक मोरपीस घ्यायचा आहे आणि मुलांवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत 7 वेळा उतरवून तो मुलांच्या पुस्तकामध्ये तुम्हाला ठेवायचा आहे. जर तुमची मुलं शाळेत जात नसेल तर हा मोरपीस तुम्हाला मुलांवरून उतरवून तुमच्या देवघरामध्ये ठेवायचा आहे. यामुळे मुलांना जर बाहेरची नजरबाधा झालेली असेल, मुलांमध्ये काही नकारात्मकता असेल किंवा काही दोष असतील तर ते या उपायाने दूर होतात. तर हा एक मोरपीसचा उपाय सुद्धा तुम्हाला मुलांसाठी करायचा आहे. मुलं आणि मुली या दोघांसाठी तुम्ही हे 2 उपाय करू शकता. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.